दिवसाची सुरुवात मुलांना ओरडण्याने होते, ओरडल्यानंतर वाईट वाटतं, उद्या ओरडायचं नाही असं ठरवता, पण परत तीच गोष्ट रिपीट होते. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशा अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण ओरडतो असं नाही, खरं कारण वेगळंच असतं. सकाळी आई घाईत असते, वेळ फार कमी असतो, डोक्यात 10 गोष्टी एकाच वेळी चालू असतात आणि मुलं ती अजून पूर्णपणे जागीच झालेली नसतात. आपण अपेक्षा करतो सगळं आपल्यासारखं त्यांनी पटापट करावं, पण मुलांचा मेंदू त्यावेळेला ऑटोमॅटिक मोडवरती नसतो, तो अजून स्टार्ट होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण सतत बोलतो, सतत सूचना देतो, घाई करतो, या सगळ्या सूचनांचं प्रोसेसिंग ब्रेनमध्ये होत नाही. त्यामुळे मुलं ऐकत नाहीत आणि मग आपला आवाज चढतो आणि ओरडणं सुरू होतं. खरं तर सकाळी मुलांना मोठा आवाज, सूचना नको असतात. त्यांना हवी असते स्पष्टता. काय करायचं आहे, कुठून सुरू करायचं आहे आणि पुढं काय, हे जर स्पष्ट असेल तर मुलांना सतत सांगायची गरज पडत नाही. यासाठी पालक म्हणून आपण नेमकं काय करायचं ते बघूयात. आपला एक सकाळचा रुटीन ठरवा आणि रोज तोच ठेवा. उदाहरणार्थ उठणं, ब्रश, कपडे, ब्रेकफास्ट आणि स्कूल. शक्य असेल तर या सगळ्या स्टेप्स चित्र स्वरूपात भिंतीवरती लावा. पुन्हा पुन्हा सूचना देण्याऐवजी त्यांना फक्त एवढंच सांगा की तुला सकाळच्या या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सूचना देण्याऐवजी आठवण करून दिली ना तर विरोध कमी होतो. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मुलं या स्टेप्स फॉलो करतात तेव्हा त्यांना मनापासून शाबासकी द्या, त्यांचं कौतुक करा, कारण पाठीवर मिळालेली हीच थाप उद्या त्यांना ती कृती परत करण्यास मदत करणार असते. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी ओरडणं बहुतेक वेळा मुलांमुळे नसतं, ते आपल्या अपूर्ण तयारीमुळे असतं. आपण सकाळीच सगळं आवरण्याचा प्रयत्न करतो आणि मग चिडचिड वाढते. त्यामुळे उद्याचे कपडे, शाळेची बॅग, टिफिन, बॉटल हे सगळं रात्रीच ठरवा. सकाळी शोधाशोध कमी झाली की गोंधळ आपोआप कमी होतो. सकाळी घाई होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे आपण अगदी वेळेवर उठतो आणि अपेक्षा करतो की मुलं लगेच तयार होतील. पण सकाळची घाई म्हणजे आईची चिडचिड. म्हणून फक्त 10 ते 15 मिनिटं आधी उठा. जिथं घाई असते तिथं संयम टिकत नाही. सकाळ सुधारायची असेल तर मुलांना बदलू नका, रुटीन बदला, कारण मुलं मुद्दाम आपल्याला त्रास देत नसतात, ती फक्त सकाळी अजून मेंटली तयार झालेली नसतात. म्हणून आपण आवाज कमी केला की त्यांचं ऐकणं वाढतं. आपण घाई कमी केली की घरात शांतता येते आणि जेव्हा सकाळ शांत असते तेव्हा फक्त सकाळच नाही, संपूर्ण दिवस आनंदात जातो. धन्यवाद.